हरिओम. मी राजश्री वीरा जितेंद्र सिंह राजपूत. मी चाळीसगाव उपासना केंद्र. आधी मी सुरुवातीला आमच्या गावात भवाळीला राहत असताना मला एक म्हणजे माझे मिस्टर मी माझ्या भावाच्याकडून म्हणजे बापूंचं ऐकलं आणि त्याच्याकडून सगळं बापूंचं ऐकल्यावर मी बापूंची इतकी भक्त झाली ना, तर म्हणजे मला असं वाटायचं तर बापूशिवाय आपल्याला म्हणजे काहीच दिसायचं नाही. मला प्रत्यक्षाने बापू क्षणोक्षणी बापूंचं का हे आठवण राहायची. तर मला असं वाटायचं माझं पूर्ण कुटुंब याच्यात जॉईन व्हायला पाहिजे. पण मला असं वाटायचं यांना बाबा काहीतरी चमत्कार दाखव, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आहे. मला असं वाटायचं मी नाही पण माझ्या मिस्टरांनी तरी माझ्यासोबत राहायला पाहिजे, बापू भक्त व्हायला पाहिजे. कारण माझं त्यांच्याकरताही माझं एक मनाला लागून राहायचं, तर हे पण बापू भक्त व्हायला पाहिजे. मग एक दिवशी सहज असं आम्ही आमच्यात म्हणजे आम्ही वाटणी पडलेले होते, वेगळं निघालेलो होतो. आम्ही स्वतः घर खर्चाला आम्हाला म्हणजे निघतानाच आम्हाला थोडेसे अडचणीमधूनच आम्ही निघालेलो होतो. मग माझ्या मिस्टरांना म्हणजे एक बापू भक्त करायचं होतं. मग मी करायची, मला सांगायचे ते असं अडचण आहे, आता पैशांची गरज आहे. वेगळं निघाल्यावर आम्हाला म्हणजे खूप पैशांची गरज भासली. मग मी कसंच त्यांना एक शब्द बोलली, म्हटलं मला काय सांगता तुम्ही, सांगा माझ्या बापाला, माझा बाप तुमची मदत करेल ना, माझ्या बापाजवळ जा सांगायला, मला नका सांगू. म्हटलं अडचणी तुम्हाला आहे तर माझ्या बापाजवळ जा तुम्ही. मग ते सहज बापूंजवळ उभे राहिले, माझं ऐकून घेतलं, नमस्कार केला. तर एक त्यांच्या मनात टिंगल असेल काही असेल, पण त्यांनी नमस्कार केला आणि बापूंच्या जवळ उभे राहिले आणि म्हटले ते सहज, बाप्पा आता ही म्हणते ना मला अडचणीनं तू सांभाळ, आता काय करायचं आहे तर. त्यांनी सहज एक गमतीमध्ये बाप्पाजवळ नमस्कार करून म्हटलं आता तू माझी अडचण दूर कर. पण माझा बाप्पा खरंच म्हणजे इतकं भाग्यवान आपण तर बाप्पा लाभलेला आहे. माझ्या बाप्पाने त्यांची टिंगल का असे ना, पण ते माझ्या एक भक्तासाठी म्हणजे माझ्यासाठी ते बापूंनी त्यांची एक अडचण दूर केली. सहज एक आमच्या गावातला व्यक्ती आला, त्यांनी बाहेर आवाज दिला. फक्त 10-15 मिनटं झाले ह्या गोष्टीला. त्यांनी सहज आवाज दिला. ते त्यांना जावाई म्हणायचे, जावाई घरात आहेत का. मग हे म्हटलं हो आहे. काय पाहिजे होतं, काही त्यांना वाटलं काही घ्यायलाच आले. नाही म्हणे मला ना असं म्हणजे मी राहतो म्हणे झोपडीत राहतो, माझे हे थोडे पैसे घे, 8-15 दिवस तुझ्याकडे राहू दे, महिनाभर तुझ्याकडे राहू दे, मी घरात ते सांभाळू शकत नाही म्हणे, हे पैसे घे आणि थोडे दिवस तुझ्याजवळ ठेव म्हणे. म्हणजे त्या दिवशी त्यांना इतकी अडचण होती, ती बाप्पाने येऊन नुसते तो माणूस पैसा देऊन गेला म्हणजे त्यांची त्या क्षणी बाप्पाने 15-20 मिनिटातच त्यांची अडचण दूर केली. म्हणजे येऊन कुठला माणूस घरात त्याच्याही घरात, आम्हीही शेतात राहत होतो, आम्ही साध्या घरात राहत होतो, पण बापूला करून घ्यायचं होतं. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे बापूलाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. पण बापूने तो चमत्कार करून दाखवला आणि त्यापासून माझे मिस्टर आजही बापू भक्त आहेत, बापू भक्त म्हणजे बापूंच्या मार्गाला आहेत आणि पुढे बापूंनी त्यांना त्यांच्याच मार्गाला ठेवू मी विनंती करते. आणि माझं म्हणजे मी थांबते. श्रीराम अंबज्ञ.